नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच माझं काय सुरू आहे तर ही आहे केसांना लावण्याची मेहंदी. ही जी मेहंदी आहे तर ती मी रात्रीलाच भिजत घातलेली होती. आणि बघा, कधी कधी ना असं होतं की स्वतःसाठी आपल्याला 10 मिनटं 15 मिनटं जर वेळ काढायचा म्हटलं तर किती दिवस ना खरंच त्या गोष्टीसाठी वाट बघावी लागते. आणि हे असं मी का बरं म्हणते तर त्याचं कारण असं, इथून ना 15 दिवसाच्या आधीपासनं मला केसांना मेहंदी लावायची होती. आणि कदाचित बघा, एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं होतं की केसांना मेहंदी लावायची होती आणि तो जो दिवस आहे तर तो खूप बिझी होता, त्यामुळे केसांना काही मेहंदी लावायला मला जमलंच नाही. आणि तिथून मग दुसरा रविवार गेला आणि त्यानंतर मग कुठे म्हणजे जेव्हा विचार केला होता तिथून 15 दिवसाच्या नंतर केसांना मी मेहंदी लावते आहे. आणि केसांना मेहंदी लावायचं म्हटलं की बघा, एकतर ना हे जे काम आहे तर ते ना मला कंटाळवाणं वाटतं, पण पर्याय दुसरा काहीच नाही, कारण केसांना खूप असे ग्रे व्हायला लागलेले आहेत. तर त्यामुळे मग 8-15 दिवसातून एकदा तरी केसांना मेहंदी लावावीच लागते. बऱ्याच ताईंचं असं असतं की स्वतःच्या हाताने केसांना मेहंदी लावता येत नाही. म्हणजे स्वतःच्या हाताने केसांना मेहंदी कशा प्रकारे लावायची तर बघा, आधी ना काय करायचं की जे केस आहेत तर त्यांना छान असं कोंब करून घ्यायचं आणि केसांचं पार्टेशन करून घ्यायचं. आणि त्यानंतर मधातले थोडेसे केस घ्यायचे आणि तिथपासनं सुरुवात करायची. आणि त्याचं बघा अशा प्रकारे ना एक असा गोल राऊंड बनवत जायचं. आणि त्यानंतर मग चारही बाजूने थोडे थोडे केस घ्यायचे आणि तिथे मेहंदी लावून अशा प्रकारे एक जुडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि अगदी सोपी आहे, काही कोणाची गरज पडत नाही आणि कोणाची मदतसुद्धा आपल्याला लागत नाही. व्हिडिओमध्ये बघा ज्या प्रकारे मी तुम्हाला दाखवते आहे तर अगदी त्या प्रकारे मधातला बेस घ्यायचा आणि त्यानंतर मग त्याच्या चारही बाजूचे थोडे थोडे केस घेऊन जे मेहंदी आहे तर त्याच्याने कोट करून घ्यायचं आणि गोल गोल असा आंबाडा जुडा बांधत जायचा आणि तिथे वर पुन्हा आणखी मेहंदीची कोटिंग चढवत जायचं. आता बघा, बऱ्याच ताईंना कलर वगैरे करायला आवडत नाही, मेहंदीशिवाय ऑप्शन नसतो त्यांच्याकडे. तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते की आपल्या हाताने मेहंदी लावणं अगदी सोपं आहे, काही असं कठीण काम नाही. तर चला, झाली आहे सगळ्या केसांना मेहंदी लावून. बऱ्याच वेळा काही ताई असे असतात की ज्यांना स्वतःच्या हाताने मेहंदी लावता येत नाही. तर बघा, अगदी सोप्या पद्धतीने ही मेहंदी आपण लावू शकतो की मधातला बेस इथून घ्यायचा आणि तिथून मग आजूबाजूचे सगळे जे केस आहेत तर ते घेऊन घ्यायचे. आणि माझे हात बघा असे झालेत आणि किती दिवस झालेत माझे जे ग्लव्ज आहेत तर ते फाटलेले. आणि नेमकं ना मेहंदी लावायच्या वेळेला लक्षात येतं की माझे ग्लव्ज फाटलेले आहेत, माझ्याकडे ग्लव्ज नाही आहेत म्हणून. पण सगळी मेहंदी वगैरे रात्रभर भिजत घातलेली असते. आता सकाळी सकाळी कुठे पुन्हा आणखी केमिस्टच्या दुकानात जाणार आणि तिथून ग्लव्ज घेऊन येणार, म्हणून मग माझ्या हातांचे जे हाल आहेत तर ते अशा प्रकारे होते. आणि इतकं कंटाळवाणं वाटतं ना हे काम मला, म्हणजे 2-3 तास केसांना मेहंदी लावून ठेवणं. आणि म्हणजे लिटरली ना असा संताप येतोय मेहंदी लावण्याचा. पण ऑप्शन काहीच नाही आहे, कारण केस ना खूप पांढरे होत चालले आहेत समोरून सुद्धा आणि मधातून सुद्धा. मागेून नाहीत तेवढे, पण समोरून ना खूप अशी केस पांढरे व्हायला लागलेले आहेत. आणि कलर मी करत नाही. कलर जर केला तर तो कदाचित बेटर ऑप्शन ठरू शकतो. म्हणजे कलर लवकर निघत नाही. मेहंदी जी आहे तर ती लवकर कलर सोडते आणि त्यातल्या त्यात माझ्या केसांची ग्रोथ इतकी आहे की केस लवकर जे मुळातून येतात तर ते पांढरे येतात. पण कलर अद्याप मी वापरलेला नाही. विचार करते आता की यावेळेला 1 किलो मेहंदी खुलीवाली जी असते तर ती मी घेऊन आलेली होती, तर ती संपली की त्यानंतर मग कदाचित कलर लावण्याचा विचार करते मी. कारण ना हे म्हणजे 8-8 15-15 दिवसाच्या नंतर ना केसांना मेहंदी लावणं खरंच म्हणजे खूप कंटाळवाणं काम वाटतं आणि खूप लवकर लवकर ती मेहंदी निघते. तर विचार करते आता की ही मेहंदी संपली की त्यानंतर मग कलरच लावत जाणार म्हणून. तर चला बघू नंतर काय होतं तर, कारण माझे जे विचार आहेत तर ते बदलत राहतात. तर चला, सध्या तरी आता हे हात असे झालेले आहेत. 2-3 तास मेहंदी सुकायला लागतील, तोपर्यंत माझे सकाळचे जे सगळे कामं आहेत तर ते तसेच पडलेले आहेत. आज स्वयंपाकसुद्धा झालेला नाही, कारण हे सकाळी 6 वाजताच घरून निघाले, टिफिन घेऊन जाणार नव्हते, त्यामुळे आज स्वयंपाकसुद्धा झालेला नाही. तर सगळे कामं करेपर्यंत जी मेहंदी आहे तर ती सुकून जाणार. नाहीतर मग बघा, जेव्हा आपण मेहंदी लावून ठेवतो आणि काहीही करायचं नसतं त्यावेळेला 3 तास कसे म्हणजे केव्हा जातील काय जातील, नेहमी हाच म्हणजे माझा एक विचार डोक्यामध्ये चालू असतो. कारण खूप कंटाळवाणं वाटतं की हे असं लावून म्हणजे बसणं किंवा म्हणजे बोर होतं एकदम.
तर त्यामुळे तर चला आता कामं करता करता 2-3 तास कसे जातील काही समजणार नाही. तर चला कामांना करते आता सुरुवात. तर कामांची सुरुवात केलेली आहे सकाळच्या साफसफाईपासून. कारण बघा कामं तर आपल्याला कुठलेही करायचेच आहेत. स्वयंपाक करा किंवा मग सकाळची साफसफाई करायला घ्या. कारण घरकाम जे आहे तर ते मस्ट आहे, त्यांना आपण स्किप करू शकत नाही. तर त्यामुळे मग सकाळच्या कामांची जी सुरुवात आहे तर ती मी केलेली आहे साफसफाईपासून. आणि बघा हॉलनं सकाळी सकाळी तसाही थोडासा विस्कटलेलाच असतो. तर त्यामुळे थोडंसं आपलं घर जे आहे तर ते व्यवस्थित करून घेतलं की बरं असतं. आणि त्यातल्या त्यात हॉल म्हटलं की आपल्या घराचा अगदी मुख्य म्हणजे जे स्थान आपण म्हणतो तर ते असतं. तर आधी त्याला थोडंसं व्यवस्थित करून घेतलं की बाकीचं मग जे घर आहे तर ते आपण हळूहळू जे आहे तर ते स्वच्छ करू शकतो. तर सगळ्यात आधी इथे झाडत वगैरे काढायचं होतं. तर त्याआधी ना सगळं जे घर आहे तर ते मी झटकून घेते. म्हणजे जेही सोफे वगैरे आहे, टेबल क्लॉथ आहेत, बेडशीटा वगैरे आहेत तर त्या सगळ्या झटकून घेते. कारण बघा त्यावर कितीतरी अशी धूळ साचलेली असते आणि आपण दिवसभर तिथे बसलेलो असतो. तर त्यामुळे ना सगळी बेडशीट किंवा सोफे वगैरे सगळे झटकून घेतलेले बरे असतात. त्यानंतर मग झाडांना पाणी घालणे. आता हे कामसुद्धा इतकं महत्त्वाचं झालं आहे. कारण इतकं गरम होतं आहे आणि ऊन जे आहे तर ते इतकं प्रखर होत चाललं आहे की झाडांना तुम्ही एक दिवस जरी पाणी घातलं नाही तरी तुमचं झाड बघा इतकं खराब व्हायला लागतं आणि तुमची जितकी मेहनत आहे तर ती सगळी मेहनत वाया जाते. म्हणून मग न चुकता सध्याच्या तरी याच्यामध्ये वातावरणामध्ये झाडांना 2ही टाईम पाणी टाकणे खूप गरजेचे झाले आहेत. तर झाडांचं सुद्धा काम आटोपलं आणि त्यानंतर मग केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. तर आज बघा आंब्याचा जो रस असतो तर तो सुद्धा मला बनवायचा होता. 2-3 दिवसाच्या आधी ना हे आंबे मी आणलेले होते आणि यावेळेला जे आंबे आहेत तर ते अशा प्रकारे जे आपण म्हणजे अशा पद्धतीने मॅश करून जो रस बनवतो तर ते आंबे मी आणलेले होते. आणि 2-3 दिवसापासून हे जे काम आहे तर ते माझं टाळणं चालू होतं. म्हणजे 2-3 दिवसापासून टाळत ते काम मी टाळलं आणि शेवटी ते आज करायला घेतलं. कारण बघा या प्रकारे जो आपण आंब्याचा रस बनवतो ना तर ते काम मला इतकं कंटाळवाणं वाटतं. माझं एक असतं की आंबे आणताना ना अगदी असे टाईट आंबे आणते मी, म्हणजे जे अगदी असे घट्ट असतात, कडक असतात आणि त्याच्या मग साली काढून घेते आणि त्यानंतर त्याचे पीस करून मिक्सरमध्ये मी आंब्याचा रस बनवते. तर या प्रकारे आंब्याचा रस बनवायला ना खूप कंटाळा येतो मला, पण आज शेवटी मी ते बनवलं. सगळा रस वगैरे बनलेला आणि त्यानंतर परवाच्या दिवशी ज्या डाळी मी आणलेल्या होत्या तर त्या डाळी मला सुकत घालायच्या होत्या. कारण बघा जेव्हा आपण मिलमधून किंवा कुठल्याही मार्केटमधून जेव्हा अशा थोकच्या भावामध्ये डाळी आणतो ना तर त्यांना अगदी अशा हलक्या अशा सादर असतात आणि त्यांना जर आपण तसंच भरवून ठेवलं तर त्यांना ना इतकी कीड लागते की महिनाभरामध्येच त्यामध्ये ना कीड वगैरे लागायला लागते. तर त्यामुळे त्यांना ना एक तरी ऊन दाखवणे खूप गरजेचे असते. तर म्हणून मग इथे वर टेरेसवर या ज्या डाळी आहेत तर त्या मी सुकण्यासाठी आणलेल्या आणि या सगळ्या ज्या डाळी आहेत तर त्यावर टेरेसवर आणायला ना म्हणजे इतकं अवघड जातं ते. कारण जी लिफ्ट आहे तर ती 4थ्या माळ्यापर्यंतच येते आणि तिथून मग एक माळा या ज्या पिशव्या आहेत तर त्या आपल्याला स्वतःला आणाव्या लागतात. तर बरं झालं की सानू होती आज मदतीला, तर तिने सगळं हे करू लागलं. हे तर सकाळीच आज गेलेले, म्हणजे सध्या त्यांचं ना बाहेर स्टेशनवरच जाणं चालू आहे. त्यामुळे मग सकाळी 6, 6:15च्या दरम्यान ते निघतात. तर त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा काही होती नाही. आणि सध्या हे वाळवणंसुद्धा मला खूप गरजेचं होतं. कारण बघा आता लवकरच पुन्हा पावसाळ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मग त्या ज्या डाळी आहेत तर त्या वाळवायच्या राहिल्या की राहून जातात. मागच्या वर्षी ना मी ह्या ज्या डाळी आहेत तर त्या तशाच भरून ठेवल्या होत्या आणि महिन्याभराच्या नंतरच त्यामध्ये ना इतके किडे लागले की नंतर मला त्यांना ना सगळं चाळून त्यामध्ये पुन्हा आणखी ज्या पारद टिकळीच्या गोळ्या असतात, बोरिक ॲसिड असतो, तर तो सगळा लावावा लागला होता. तर म्हणून मग म्हटलं की या वेळेला तसा प्रॉब्लेम व्हायला नको, म्हणून मग आज ना वेळेत वेळ काढून या ज्या सगळ्या डाळी आहेत तर त्या मी वर इथे टेरेसवर सुकायला घातलेल्या आणि दिवसभर या डाळी सुकल्या की छान अशा अगदी खन्नक वाढून जातात, म्हणजे छान अशा कडक होतात पूर्ण. तर 4-5 तासाच्या नंतर मग त्यांना पुन्हा आणखी भरायलासुद्धा घेतलं. आणि बघा जेव्हा कधी आपल्याला डाळी भरून ठेवायच्या असतात ना, वर्षभराच्या डाळी आपण भरून ठेवतो, तर त्यांना ना आधी वाढवून घ्या. कारण खरं सांगते मागच्या वर्षी ना
माझ्या इथे इतकी कीड लागली होती आणि सगळ्या ज्या डाळी आहेत ना तर त्या म्हणजे खूप असे त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागली मला आणि त्यानंतर मग कुठे त्या माझ्या कामामध्ये आल्या. आणि बघा आपण इतके महागडे धान्य घेतो आणि ते जर वाया गेले तर खरंच आपल्यालासुद्धा म्हणजे खूप नुकसान होतं. तर चला सगळ्या डाळी भरून घेते आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कुठे जरी व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. चला तर मग आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.